मिरज तालुक्यातील मालगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले आहेत। त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। ही अवस्था कोणत्या खेडेगावची नसून मिरज तालुक्यातील मालगाव या गावाची आहे। या ठिकाणी आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून 11 कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे। या योजनेमुळे मालगाव हे सदन झाले। आज गावातील राजकारणामुळे ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे। वीज बिल भरले नसल्याने 29 मार्च रोजी महावितरण कंपनीने या योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे। आज 6 दिवस झाले नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। 10 लाख रुपये वीज बिल ग्रामपंचायत भरणे बाकी आहे। ही योजना पूर्ण नसल्याने ग्रामसभेत ही योजना विरोध केला जातो आहे। तरीही सरपंच यांनी परस्पर हस्तांतरित करून घेतली आहे। यानंतर कर वसुलीसाठी व पाणी बिले वसुलीसाठी खाजगी ठेका देण्यात आला असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे। या ठेकेदाराने निवडणूक असल्याने बिले वसूल केले नाहीत। याचा फटका मात्र ग्रामस्थांना बसला आहे। अंतर्गत राजकारणामुळे नागरिकांना पाण्यासाठी आता वणवण करावी लागत आहे। मते विरोधकांना दिली म्हणून गेले 6 दिवस झाले ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी अद्याप वीज बिल भरलं नाही। ग्रामपंचायतीचा सगळा सावळा गोंधळ कारभार सुरू आहे। यावेळी सरपंच प्रकाश माळी यांनी वीज बिल भरून लवकरात लवकर योजना सुरू कशी करावी यासाठी सर्वासर्व केली। मीटिंगमध्ये काय म्हटले की ठेका दिलेला आहे त्या पद्धतीने वसुली चालू आहे। तर ठेका देणाऱ्यानं थोडंसं चुकीचं धोरण अवलंबल्यामुळे थोडीशी वसुली राहिली होती आणि आता ती वसुली चालू आहे आणि 8 दिवसात पूर्ण वसूल घेऊन 4-5 दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित चालू होईल। सध्या पाणी बंद आहे। आजपासून संध्याकाळी पिण्यासाठी फक्त थोडं टँकर पुरवण्याची व्यवस्था म्हणजे टाकी थोडंसं शिल्लक आहे ते तेवढं संध्याकाळपर्यंत एक टँकर एक वाढवला एक दोन टँकर पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे। आज 250 किलोमीटर पाईपलाईन करून द्यायची आणि राहिलेल्या भागासाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी 250 किलोमीटर पाईपलाईन तयार करून ठेकेदाराकडून योजना ताब्यात घेतलेली आणि योजनेची जी सगळी कामं आहेत ती पूर्ण करून घेतलेली आहेत। आज कोट्यावधींची राष्ट्रीय पेयजल योजना सुरू करून ही ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे। ग्रामपंचायतला आम्ही सांगितलं, ग्रामसभेमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की जर करता रात्रीच्या वेळेमध्ये जर तुम्ही पाणी पुरवठा वीज पुरवठा चालू करून जर घेतला तर काय येणाऱ्या बिलामध्ये 40% तुम्हाला म्हणजे त्यात सूट आहे, 40% माफ आहे आणि तुम्ही रात्रीचं पाणी टाकी भरायचं फिल्ट्रेशन चालू करण्याचं तुम्ही नियोजन करा। परंतु ह्या लोकांना रात्रीच काय दिवसाच काय ह्यांना त्यामध्ये काय इंटरेस्ट आलेला नाही। फक्त राजकारण स्वरूपात त्यांनी पाहत आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकांनी यांना नाकारलं म्हणून हा लोकांना दमवायचं त्यांनी त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचा प्रयत्न चालू आहे। गणेश आवळे, SBN मराठी, मिरज।